Practice set 7.1. First question. Find the volume of a cone if radius of its base is 1.5 cm and its perpendicular height is 5 cm. कोनचा व्हॉल्यूम आपल्याला फाइंड करायचा आहे. त्यानंतर कोनची रेडियस दिलेली, बेसची रेडियस दिलेली आहे आणि परपेंडिक्युलर हाईट दिलेली आहे. सो या दोन पॅरामीटर्स यूज करून आपल्याला कोनचा व्हॉल्यूम फाइंड करायचा आहे. अगदी सिंपल क्वेश्चन आहे. स्ट्रेट अवे आपल्याला इथे व्हॉल्यूम ऑफ कोनचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यूज पुट करायचं, कॅल्क्युलेशन करायचं, त्यावरून तुम्हाला आन्सर मिळणार आहे. सो सोल्युशन. फाइंड द व्हॉल्यूम ऑफ अ कोन. सो असा काही कोन असणार आहे. बेसची रेडियस ऑफ बेस इज 1.5 सेंटीमीटर. सो ही व्हॅल्यू दिलेली आहे. आर इज इक्वल टू 1.5 सेंटीमीटर अँड परपेंडिक्युलर हाईट इज 5 सेंटीमीटर. परपेंडिक्युलर हाईट म्हणजे काय? ही लेंथ. परपेंडिक्युलर हाईट. सो ही जी हाईट आहे ही हाईट दिलेली आहे 5 सेंटीमीटर. h इज इक्वल टू 5 सेंटीमीटर अँड वी हॅव टू फाइंड व्हॉल्यूम ऑफ कोन. So formula is, what is formula for volume of a cone? Volume of cone is equal to 1/3 pi r square h. ठीक आहे. फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. व्हॉल्यूम ऑफ कोन इज इक्वल टू 1/3 पाय इंटू आर स्क्वेअर इंटू एच. यामध्ये आर काय असते? आर असते रेडियस कसली? बेसची रेडियस आर आणि एच म्हणजे काय? परपेंडिक्युलर हाईट. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ एच. यामध्ये आपल्याला फक्त व्हॅल्यूज पुट करायचे आहे. ऑल्सो आर इज इक्वल टू 1.5 सेंटीमीटर आणि हाईट दिलेली आहे 5 सेंटीमीटर. त्यामुळे देअरफॉर व्ही इज इक्वल टू, व्हॉल्यूम इज इक्वल टू 1/3 पाय. पायची व्हॅल्यू आपण 22/7 घेऊया इंटू आर स्क्वेअर म्हणजे 1.5 स्क्वेअर इंटू एच. एच इज 5. ओके. सो दॅट इज इक्वल टू 1/3 इंटू 22/7 इंटू 1.5 इंटू 1.5 इंटू 5. ओके. यामध्ये आपण 3ने 1.5ला डिवाइड करू 0.5. सो दॅट इज इक्वल टू 1 इंटू 22 इंटू 0.5. 22 इंटू 0.5 म्हणजे काय? 0.5 म्हणजे काय? हाफ. 0.5 म्हणजे हाफ. सो 22चा हाफ. 22चा हाफ किती असणार आहे? 11. सो 1 इंटू 22 इंटू 0.5 11 इंटू 1.5 इंटू 5 अपॉन डिनॉमिनेटरला 1 इंटू 7 7. कॅल्क्युलेशन करायचं आहे. सो दॅट इज इक्वल टू 11 इंटू न्यूमरेटर 7.5 इंटू 11. सो 82.5 अपॉन 7. वन 1.75. ठीक आहे. व्हॉल्यूम आहे म्हणजे आपल्याला युनिट इथे सेंटीमीटरमध्ये रेडियस आणि हाईट दिलेले आहे. त्यामुळे व्हॉल्यूमसाठी युनिट काय असणार आहे? सेंटीमीटर क्यूब. जेव्हा सरफेस एरिया असतो त्यावेळेस आपण स्क्वेअर घेतो आणि व्हॉल्यूम असेल त्यावेळेस आपण क्यूब घेतो. सो 11.75 सेंटीमीटर क्यूब. देअरफॉर व्हॉल्यूम ऑफ कोन इज 11.785 सेंटीमीटर क्यूब. सेकंड क्वेश्चन. फाइंड द व्हॉल्यूम ऑफ अ स्पियर ऑफ डायमीटर 6 सेंटीमीटर. स्पियरचं व्हॉल्यूम फाइंड करायचं आहे. डायमीटर दिलेले आहे. डायमीटर दिले आहे म्हणजे आपण रेडियस फाइंड करू शकतो. व्हॉल्यूम ऑफ स्पियरचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे इन टर्म्स ऑफ रेडियस. फॉर्म्युला लिहायचा, त्यामध्ये व्हॅल्यू पुट करायची, कॅल्क्युलेशन करायचं. दॅट विल बी युअर आन्सर. अगदी हा सुद्धा अगदी सिंपल क्वेश्चन आहे. सो सोल्युशन फॉर सेकंड. गिवन डायमीटर इज इक्वल टू 6 सेंटीमीटर अँड देअरफॉर रेडियस काय असणार आहे? आपल्याला माहिती आहे रेडियस इज इक्वल टू हाफ ऑफ डायमीटर बाय 2. कारण डायमीटर म्हणजे काय असतं? 2 टाइम्स ऑफ रेडियस. सो रेडियस इक्वल टू डायमीटर बाय 2. सो दॅट इज इक्वल टू 6/2 3 सेंटीमीटर. ओके. नाव व्हॉल्यूम ऑफ स्पियरच्या व्हॉल्यूमचा फॉर्म्युला असतो 4/3 पाय इंटू आर इंटू क्यूब. 4/3 पाय आर क्यूब. सो 4/3 पायची व्हॅल्यू आपण पुट करू 22/7. 3.14 पुट केली तरी चालणार आहे इंटू आर क्यूब. आर क्यूब म्हणजे 3 क्यूब. सो 4/3 इंटू 22/7 इंटू 3 इंटू 3 इंटू 3 3 क्यूब. ठीक आहे.
3 इथला कॅन्सल होणार. सो दॅट इज इक्वल टू 88 इंटू 9 अपॉन 1 इंटू 7 7. 88 इंटू 9 792 upon 7 division 792 divided by 7 113.142. So that is equal to 113.142. आपल्याला विचारलं आहे व्हॉल्यूम आहे, त्यानंतर इथे रेडियसचं किंवा डायमीटरची युनिट सेंटीमीटर आहे. व्हॉल्यूम असेल तर आपण नेहमी क्यूब लिहितो, त्यामुळे इथे असणार आहे सेंटीमीटर क्यूब. देअरफॉर व्हॉल्यूम ऑफ गिवन स्फिअर इज 113.142 सेंटीमीटर क्यूब. थर्ड, find the total surface area of a cylinder if radius of its base is 5 cm and height is 40 cm. सरफेस एरिया, आपल्याला टोटल सरफेस एरिया फाइंड करायचा आहे सिलेंडरचा. आपल्याकडे रेडियसची व्हॅल्यू आहे आणि हाईटची व्हॅल्यू आहे. टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर, अगेन इथे सुद्धा आपण फॉर्म्युला यूज करणार आहोत. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यूज आपल्याला पुट करून कॅल्क्युलेशन फक्त करायचं आहे. सो सोल्युशन, गिवन रेडियस ऑफ बेस म्हणजेच काय, व्हॅल्यू ऑफ आर इज इक्वल टू 5 cm अँड देन हाईट म्हणजे एच 40 cm. टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर इज इक्वल टू 2 pi r इनसाइड ब्रॅकेट r प्लस एच. आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे, सिलेंडर जे दिलेलं असेल त्याचा टोटल सरफेस एरिया असतो 2 pi r इनसाइड ब्रॅकेट r प्लस एच. हा फॉर्म्युला कसा आला याचा आपण डेरिवेशन क्लास 9 मध्ये सुद्धा बघितलेला आहे. सिलेंडर आहे म्हणजे अशी फिगर असणार आहे. आपल्याला याचा टोटल सरफेस एरिया फाइंड करायचा आहे. टोटल सरफेस एरिया म्हणजे काय, व्हॉल्यूम आणि सरफेस एरियामध्ये काय फरक असतो हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. सो टोटल सरफेस एरिया जर मला सिलेंडरचा फाइंड करायचा असेल तर मला हा जो सर्कल इथे दिसतो याचा एरिया फाइंड करावा लागेल, याचा सरफेस एरिया फाइंड करावा लागेल. त्यानंतर हा जो कर्व्ड पोर्शन आहे याचा सुद्धा एरिया मला फाइंड करावा लागणार आहे. सिलेंडर आहे, सिलेंडरचा एरिया काय असतो पाय आर स्क्वेअर. सेम आता हा जो सिलेंडर, ह्या सिलेंडरसाठी रेडियस तर सेमच असणार, ही रेडियस आणि ही रेडियस सारखी असणार आहे. म्हणजेच काय, हे जे दोन सर्कल इथे दिसत आहे त्यांचा एरिया सारखा असणार आहे. सो एकाचा जर एरिया पाय आर स्क्वेअर असेल तर दुसऱ्याचा सुद्धा एरिया काय असणार आहे, पाय आर स्क्वेअर. सो एरिया ऑफ अप्पर सर्कल, एरिया ऑफ लोअर सर्कल, आणि त्यानंतर हा जो कर्व्ड पोर्शन आहे, कर्व्ड पोर्शनचा सरफेस एरिया. कर्व्ड पोर्शन म्हणजे काय, आपण बघितलेलं की असे नंबर ऑफ आपण सर्कल्स असे अरेंज केले एका हाईटपर्यंत, सपोज लेट्स से हाईट एच, तर तो जो कर्व्ड सरफेस एरिया असेल त्याचा जो एरिया असणार आहे तो असणार आहे हा टोटल एरिया. म्हणजे काय, एक सर्कल आहे, सर्कलचा हा रिजन म्हणजेच काय, सर्कलची पेरिमीटर बोलू शकतो किंवा सर्कम्फरन्स बोलू शकतो. सर्कलचा सर्कम्फरन्स असतो 2 pi r. सो असे किती हाईटपर्यंत आहे की असे किती सर्कल्स आहे, एच सर्कल. सो 2 pi r इंटू एच. म्हणजे काय, हा जो कर्व्ड पोर्शन आहे याचा एरिया आपण काय लिहू शकतो, 2 pi r इंटू एच. आता हे जर मी एकत्र केलं, कंबाईन केलं, दिस इज टोटल सरफेस एरिया. सो 2 pi r स्क्वेअर प्लस 2 pi r एच, यामध्ये मी कॉमन काय घेऊ शकते, 2 pi r कॉमन घेऊ शकते इनसाइड ब्रॅकेट r प्लस एच. सो हा आहे फॉर्म्युला टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडरचा. ठीक आहे, आता यामध्ये आपण व्हॅल्यूज पुट करूया. सो दॅट इज इक्वल टू 2 pi r, पायची व्हॅल्यू आपण पुट करू, लेट्स से 3.14. 3.14 घेऊ शकतो किंवा 22/7 सुद्धा घेऊ शकतो. 2 pi r, r इज 5 इनसाइड ब्रॅकेट r प्लस एच. सो दॅट इज इक्वल टू 2 इंटू 3.14 इंटू 5 इंटू 45. ठीक आहे, प्रॉडक्ट घ्यायचं आहे. दॅट इज इक्वल टू 2 इंटू 5 10, 10 इंटू 3.14 31.4. ठीक आहे, 10 आणि 10 मल्टिप्लाइड बाय 3.14 31.4 मल्टिप्लाइड बाय 45. आता आपल्याला हा प्रॉडक्ट फाइंड करायचा आहे. 31.4 इंटू 45, 314 मल्टिप्लाइड बाय 45. वन 4130, 31.4 आहे त्यामुळे इथे एक डिजिट असेल. सो 1413.0. सो दॅट इज इक्वल टू 1413. एरिया आहे, सरफेस एरिया आहेत आणि इथे रेडियस आणि हाईट सेंटीमीटरमध्ये आहे त्यामुळे इथे युनिट आहे ना सेंटीमीटर स्क्वेअर. ठीक आहे, व्हॉल्यूम असतात तर आपण क्यूब घेतो, एरिया आहे म्हणून सेंटीमीटर स्क्वेअर. देअरफॉर टोटल सरफेस एरिया ऑफ गिवन सिलेंडर इज 1413 सेंटीमीटर स्क्वेअर. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 4. Find the surface area of a sphere of radius 7 cm.
स्पिअरचा सरफेस एरिया आपल्याला फाइंड करायचा आहे आणि स्पिअरची रेडियस दिलेली 7 सेंटीमीटर. सो रेडियस दिली म्हणजे आरची व्हॅल्यू दिलेली आहे. स्पिअरच्या सरफेस एरियाचा फॉर्म्युला आपल्याला माहिती 4πr². फक्त फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट करायची, कॅल्क्युलेशन करायचं, त्यावर आन्सर मिळणार आहे. सो सोल्युशन गिवन radius r is equal to 7 centimeter and therefore surface area of sphere किंवा असं लिहू शकतो since surface area of sphere is equal to 4πr² and therefore surface area of given sphere is equal to 4. इथे आता 7 रेडियसची व्हॅल्यू 7 दिलं, त्यामुळे आपण काय करू, पायची व्हॅल्यू 10⁻⁷ घेऊ इन्स्टेड ऑफ 3.14. का, कारण इथे 7 आणि इथे आरची व्हॅल्यू जेव्हा आपण 7 पुट करू तो 7 कॅन्सल होणार आहे. सो 4 × 22/7 × r² म्हणजे 7². सो 4 × 22/7 × 7 × 7. सो दॅट इज इक्वल टू 88 मल्टिप्लाइड बाय 7 आणि डिनॉमिनेटरला असणार आहे 1. 4 × 22 88, 88 मल्टिप्लाइड बाय 7 616. सरफेस एरिया विचारलेला आहे, त्यानंतर रेडियस सेंटीमीटरमध्ये आहे, त्यामुळे याचं युनिट असणार सेंटीमीटर स्क्वेअर. हेन्स सरफेस एरिया ऑफ गिवन स्पियर इज 616 सेंटीमीटर स्क्वेअर. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 5. द डायमेन्शन्स ऑफ अ क्यूबॉइड आर 44 सेंटीमीटर, 21 सेंटीमीटर and 12 सेंटीमीटर. It is melted and a cone of height 24 सेंटीमीटर is made. Find the radius of its base. ओके, क्वेश्चन काय दिलेलं, क्वेश्चनमध्ये क्यूबॉइड आणि कोन या दोन गोष्टी मेन्शन केलेल्या आहे. एक क्यूबॉइड आहे, क्यूबॉइडचे डायमेन्शन दिलेले आहे. हा क्यूबॉइड मेल्ट केला आणि मेल्ट करून त्यापासून एक कोन फॉर्म केलेला आहे. त्या कोनची हाईट दिलेली आहे, तो हा जो कोन फॉर्म झाला आहे त्याची रेडियस आपल्याला फाइंड करायची आहे. तर जेव्हा केव्हा असे क्वेश्चन्स असतात की एक स्ट्रक्चर मेल्ट करून दुसरं स्ट्रक्चर बनवलं जातं, त्यावेळेस आपल्याला नेहमी व्हॉल्यूमचा विचार करावा लागतो. कसला विचार करावा लागतो, व्हॉल्यूमचा. का व्हॉल्यूमचा, कारण होत काय, जसं या केसमध्ये क्यूबॉइड मेल्ट होते आणि त्यानंतर त्या मटेरियलपासून, सेम मटेरियलपासून कोन फॉर्म होते. मटेरियल सेम आहे म्हणजेच काय, क्यूबॉइडची कपॅसिटीचा विचार आपल्याला करावा लागणार आहे. क्यूबॉइडची कपॅसिटी म्हणजे काय, व्हॉल्यूम. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा असे मेल्टिंगचे क्वेश्चन असतात त्यावेळेस आपल्याला नेहमी व्हॉल्यूमचा विचार करावा लागतो. सो आता इथे आपल्याला काय करावं लागणार, आपल्याला काय सांगितलं की क्यूबॉइड आहे, क्यूबॉइड मेल्ट करून त्याच्यापासून कोन फॉर्म केलेला आहे, तर त्या कोनमध्ये कोनची आपल्याला रेडियस फाइंड करायची आहे. त्यामुळे काय होणार आहे, क्यूबॉइडचं जे व्हॉल्यूम असणार आहे ते व्हॉल्यूम आणि कोनचं व्हॉल्यूम या दोघांना आपल्याला इक्वेट करावं लागणार आहे. कारण जे मटेरियल आपल्याला क्यूबॉइड मेल्ट करून मिळते सेम मटेरियल यूज करून आपण कोन फॉर्म करतो, त्यामुळे व्हॉल्यूम तर सारखं असणार आहे. म्हणून आपण काय करूया, व्हॉल्यूम ऑफ क्यूबॉइड फाइंड करू आणि हे क्यूबॉइडचं व्हॉल्यूम आपण कोनच्या व्हॉल्यूमला रिलेट करू, इक्वेट करू आणि त्यानंतर ते इक्वेशन सॉल्व्ह करून आपल्याला इथे रेडियसची व्हॅल्यू मिळणार आहे. ठीक आहे, क्लिअर आहे. आता सगळ्यात आधी क्यूबॉइडचा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय असतो. क्यूबॉइड म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, क्यूबॉइड म्हटल्यावर लगेच डोळ्यासमोर आले पाहिजे. एक्झाम्पल टिश्यू बॉक्स म्हणा किंवा वीट म्हणा, ब्रिक जे आपण बोलतो. सो दॅट इज क्यूबॉइड. क्यूबॉइडचा व्हॉल्यूम काय असतो, इफ दिस इज लेंथ, त्यानंतर इफ दिस इज हाईट, दिस इज ब्रेड, देन व्हॉल्यूम ऑफ क्यूबॉइड इज LBH. हे तर माहिती आहे आपल्याला, बरेचसे क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह केले. त्यानंतर कोनचा व्हॉल्यूम काय असतो, कोनच्या व्हॉल्यूमचा फॉर्म्युला असतो 1/3 पाय × r² × h. आता इथे आपण कॅपिटल H घेऊ, कारण क्यूबॉइडची हाईट वेगळी आहे आणि कोनची हाईट वेगळी असणार आहे, त्यामुळे इथे आपण कॅपिटल H घेऊया. तर आता हे व्हॉल्यूम आणि हे व्हॉल्यूम दोन्ही सारखंच असणार आहे. हे दोन व्हॉल्यूम आपल्याला इक्वेट करायचे, त्यावरून आपल्याला आरची व्हॅल्यू मिळणार आहे. ठीक आहे, समजलं कसा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. सो सोल्युशन गिवन फॉर क्यूबॉइड. क्यूबॉइडचे आपल्याला डायमेन्शन दिलेले, इथे स्पेसिफिकली लेंथ कोणती, ब्रेड कोणती, हाईट कोणती असं मेन्शन नाही केलं, त्यामुळे आपण असं लिहू शकतो L इज इक्वल टू 44 सेंटीमीटर, B इज इक्वल टू 21 सेंटीमीटर अँड हाईट इज इक्वल टू 12 सेंटीमीटर. आपण जस्ट जे क्वांटिटी दिले त्या फक्त सिक्वेन्स लिहिले, दिस इज L, दिस इज B अँड दिस इज H. ओके, फॉर क्यूबॉइड LBH व्हॅल्यूज आर गिवन. व्हॉल्यूम ऑफ क्यूबॉइड इज इक्वल टू LBH. क्यूबॉइडचा व्हॉल्यूम असतो L × B × H. सो दॅट इज इक्वल टू 44 × 21 × 12. आपण काय करूया, इथे याचं कॅल्क्युलेशन नको करायला, कारण आपल्याला काय करायचं, हे दोन व्हॉल्यूम इक्वेट करायचे. मग आपण ही व्हॅल्यू ॲज इट इज या क्वांटिटीसोबत इक्वेट करूया आणि त्यानंतर इक्वेशन सॉल्व्ह करूया. सो दिस इज 1 व्हॉल्यूम ऑफ क्यूबॉइड, याला बोलू आपण 1. ठीक आहे, इथे जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तरी चालणार आहे, एक सिंगल व्हॅल्यू जरी मिळाली तरी चालणार आहे. नाव फॉर कोन, height H is equal to 24 centimeter. Let capital H घेऊ आपण, H equal to 24 centimeter. Let R be the radius and therefore volume
ऑफ कोन इज इक्वल टू 1/3 पाय इंटू आर स्क्वेअर इंटू एच. हा कोनच्या वॉल्यूमचा फॉर्म्युला आहे. यामध्ये जर मी व्हॅल्यूज पुट केला, व्हॉल्यूम ऑफ कोन इज इक्वल टू 1/3 पायची व्हॅल्यू दिलेली नाही आहे, आपण 22/7 घेऊ इंटू आरची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे आणि एच इज 24. दिस इज 2. ओके, नाव since cuboid is melted and cone is formed, therefore volume remains same, and therefore volume of cuboid is equal to volume of cone, and therefore from 1 and 2 आपण देऊ शकतो 44 इंटू 21 इंटू 12 इज इक्वल टू 1/3 इंटू 22/7 इंटू आर स्क्वेअर इंटू 24. ठीक आहे, ह्या दोन आपण हे दोन इक्वेशन इक्वेट केले. आता यामध्ये सिम्प्लिफिकेशन बघूया. 8 आणि त्यानंतर इथे 22 आहे, इथे 44 आहे. सो आर स्क्वेअर इज इक्वल टू न्यूमरेटर आपण लेफ्ट हँड साईड तसेच टू 44 इंटू 21 इंटू 12 डिवायडेड बाय. आता इथे आपल्याला काय करायचे, ह्या ज्या टर्म्स आहे ह्या साईडला शिफ्ट करायच्या. हा 7 इथे वर जाणार मल्टिप्लाइड बाय 7, डिनॉमिनेटर 7 या साईडला जाऊन न्यूमरेटरला जाणार आणि डिनॉमिनेटरला काय राहणार 1 इंटू 22 इंटू 8, 1 इंटू 22 इंटू 8. ठीक आहे, दॅट इज इक्वल टू आर स्क्वेअर. therefore इथे काय राहणार 21 इंटू 21, 3 इंटू 7 21 अपॉन इथे 1 इज इक्वल टू आर स्क्वेअर. सो दिस इम्प्लाइज आर स्क्वेअर इज इक्वल टू 21 स्क्वेअर अँड हेन्स आर इज इक्वल टू 21. दिस इम्प्लाइज आर इज इक्वल टू 21 सेंटीमीटर. सो रेडियस किती आले 21 सेंटीमीटर. therefore रेडियस ऑफ बेस ऑफ कोन इज 21 सेंटीमीटर. ठीक आहे, काय लक्षात ठेवायचं आहे, जेव्हा केव्हा मेल्टिंगचा क्वेश्चन असतो त्यावेळेस नेहमी आपल्याला दोन जे स्ट्रक्चर असणार आहे त्याचे व्हॉल्यूम इक्वेट करायचे. आता इथे काय सांगितलं, इथे क्यूबॉइडपासून एकच कोन फॉर्म केलेला आहे. काही केसेसमध्ये असे सुद्धा एक्झाम्पल असतात की सपोज एक क्यूबॉइड आहे आणि या क्यूबॉइडपासून सपोज 3 कोन्स फॉर्म केले. ठीक आहे, क्यूबॉइडपासून 3 कोन्स फॉर्म केले. मग त्या केसमध्ये आपण काय करणार, व्हॉल्यूम ऑफ क्यूबॉइड इज इक्वल टू 3 इंटू व्हॉल्यूम ऑफ सिंगल कोन, अशा पद्धतीने आपण इक्वेट करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. ऑब्झर्व द मेजर्स ऑफ पॉट्स इन फिगर 7.8 अँड 7.9. दोन पॉट दिलेले आहे 7.8 7.9 मध्ये. हाऊ मेनी जग्स ऑफ वॉटर कॅन अ सिलेंड्रिकल पॉट होल्ड. तर हा जो पॉट आहे या पॉटमध्ये किती जग वॉटर बसू शकतं ते आपल्याला विचारलेलं आहे. फिगर बघा काय, एक कोनिकल कप दिलेला आहे किंवा एक कोनिकल वॉटर जग दिलेला आहे आणि एक सिलेंड्रिकल वॉटर पॉट दिलेला आहे. एक कोन आहे, एक सिलेंडर आहे, अशा शेपमध्ये एक जग आहे आणि एक पॉट आहे. तर आपल्याला विचारलं आहे की असे किती जग वॉटर या पॉटमध्ये बसणार आहे. इथे विचारलेलं आहे हाऊ मेनी जग्स ऑफ वॉटर, म्हणजेच काय आपल्याला हे चेक करायचं आहे की ह्या पॉटमध्ये किती पाणी बसू शकतं. किती पाणी बसू शकतं म्हणजे आपल्याला त्याची कॅपॅसिटी फाइंड करायची. कॅपॅसिटी फाइंड करायची म्हणजे इथे आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागणार आहे व्हॉल्यूम. ठीक आहे, समजते व्हॉल्यूम का कॅल्क्युलेट करायचा. सो आपल्याला काय करावं लागणार आहे, जग ह्या कोनिकल जगचं व्हॉल्यूम फाइंड करायचं, त्यानंतर सिलेंड्रिकल वॉटर पॉटचं व्हॉल्यूम फाइंड करायचं. जग लहान आहे पॉटपेक्षा, त्यामुळे असे नंबर ऑफ जग पाणी या पॉटमध्ये बसणार आहे. सो आपल्याला थोडक्यात करावं काय लागणार आहे, व्हॉल्यूम ऑफ दिस कोनिकल जग फाइंड करायचा आणि व्हॉल्यूम ऑफ पॉट फाइंड करायचा. ठीक आहे, असे किती नंबर ऑफ जग पाणी या पॉटमध्ये बसत आहे म्हणजेच काय इथे आपल्याला एननी मल्टिप्लाय करायचं. एन एक जग असेल, 2 जग असेल, 4 जग असेल, काय असेल ते. सो व्हॉल्यूम ऑफ जग इंटू एन इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ पॉट. हे दोन्ही व्हॉल्यूम आपल्याला इक्वेट करायचे. याचे व्हॉल्यूम ऑफ जग म्हणजे व्हॉल्यूम ऑफ कोन फाइंड करू शकतो आपण, व्हॉल्यूम ऑफ पॉट म्हणजे व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर आपण फाइंड करू शकतो. त्याचे यूज करून आपल्याला एनची व्हॅल्यू फाइंड करता येईल. एन म्हणजे काय, हाऊ मेनी जग्स किंवा नंबर ऑफ जग्स ऑफ वॉटर सिलेंड्रिकल पॉट कॅन होल्ड. ठीक आहे, समजला क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा आहे. सो सोल्युशन. आता हा सुद्धा क्वेश्चन त्या टाईपमधलाच आहे की ज्यामध्ये आपण एक स्ट्रक्चर मेल्ट करून दुसरा स्ट्रक्चर बनवतो. इथे फक्त आहे की एका जगमधून एक जग आहे, सो एवढे किती जग पाणी ह्या पॉटमध्ये बसतं, म्हणजे इथे सुद्धा आपल्याला व्हॉल्यूमच कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. ओके, सो सोल्युशन गिवन. सगळ्यात आधी आपण लिहू वॉटर जग. जग कोन शेपमध्ये आहे,
आता इथे जर बघितलं आपल्याला फिगरवरून समजतं रेडियस किती आहे 3.5 सेंटीमीटर आणि त्यानंतर 10 सेंटीमीटर अशी वर्टिकल हाईट आहे म्हणजेच काय दॅट इज परपेंडिक्युलर हाईट h इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. सो दिस इज कोनिकल जग अँड देअरफॉर व्हॉल्यूम ऑफ जगचं व्हॉल्यूम काय असणार आहे जगचं व्हॉल्यूम म्हणजेच काय कोनचं व्हॉल्यूम ऑफ कोन इज 1/3 पाय इंटू आर स्क्वेअर इंटू एच. ओके सो दॅट इज इक्वल टू 1/3 पाय इंटू आर पायची व्हॅल्यू 22/7 इंटू आर स्क्वेअर इंटू एच इज 10. ओके ॲज ऑफ हे आपण असंच राहू देऊ. त्यानंतर फॉर सिलेंड्रिकल पॉट इथे जर बघितलं आपल्याला रेडियस दिलेलं आहे 7 सेंटीमीटर. आता सिलेंड्रिकल पॉटची रेडियस आपण कॅपिटल आरने दाखवू. आर इज इक्वल टू 7 सेंटीमीटर. नंतर 10 सेंटीमीटर हाईट दिलेली आहे. सो एच इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. व्हॉल्यूम ऑफ पॉट सिलेंडर आहे सिलेंडरचा व्हॉल्यूम काय असतो व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर इज पाय इंटू आर स्क्वेअर इंटू एच दॅट इज इक्वल टू 22/7 मल्टिप्लाइड बाय आर स्क्वेअर 7 स्क्वेअर इंटू एच इज 10. ओके याला बोलू आपण 2. ॲक्च्युली इथे व्हॅल्यूज पुट नाही केला. जेव्हा आपण इक्वेट करू त्यावेळेस जरी व्हॅल्यू डायरेक्टली टाकला तरी चालणार आहे. नाव consider n number of jugs of water pot can hold. ठीक है. Therefore n multiplied by volume of one jug is equal to volume of pot. ठीक आहे. कन्सिडर एन नंबर ऑफ जग्स ऑफ वॉटर पॉट कॅन होल्ड. त्या पॉटमध्ये एन नंबर ऑफ जग बसू शकतात असं आपण कन्सिडर केलं आहे. देअरफॉर एन इंटू व्हॉल्यूम ऑफ वन जग एका जगचं व्हॉल्यूम मल्टिप्लाइड बाय एन इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ पॉट. ओके अँड देअरफॉर एन इंटू व्हॉल्यूम ऑफ वन जग म्हणजे ही व्हॅल्यू 1/3 इंटू 22/7 इंटू 3.5 स्क्वेअर इंटू 10 इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ पॉट 22/7 इंटू 7 स्क्वेअर इंटू 10. हे दोन्ही आपण इक्वेट केले आणि इथे आपण एनने मल्टिप्लाय केलेलं आहे. आता यामध्ये बघा काय काय कॅन्सल होत आहे. 22/7 दोन्ही साईडला आहे ते कॅन्सल होणार. त्यानंतर 10सुद्धा दोन्ही साईडला आहे 10सुद्धा कॅन्सल होणार. आता राहिलेलं कॅल्क्युलेशन देअरफॉर एन इंटू 3.5 स्क्वेअर अपॉन 3 इज इक्वल टू 7 स्क्वेअर. Okay and therefore n is equal to 7 into 7 into 3 हा 3 इकडे आपण शिफ्ट केला 7 into 7 into 3 अपॉन 3.5 into 3.5. ठीक आहे. आता इथे काय होणार आहे 3.5 आणि 7 2 सो 2 into 2 into 3 म्हणजे 4 into 3 दॅट इज इक्वल टू 12. So n is equal to 12. n म्हणजे आपण कन्सिडर केलं नंबर ऑफ जग्स अँड हेन्स n is equal to 12. Therefore सिलेंड्रिकल पॉट कॅन होल्ड 12 जग्स ऑफ वॉटर असं एंडला तुम्हाला आन्सर लिहायचं आहे. ठीक आहे. आता बघूया नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. A cylinder and a cone have equal bases. सिलेंडर आणि कोन दिलेला आहे. फिगर बघा एक सिलेंडर आहे बॉटमला आणि त्याच्यावर एक कोन दाखवलेला आहे. सिलेंडर अँड कोन हॅव इक्वल बेसेस इक्वल आहे. द हाईट ऑफ सिलेंडर इज 3 सेंटीमीटर. सिलेंडरची हाईट दिलेली आहे 3 सेंटीमीटर अँड एरिया ऑफ बेस इज 100 सेंटीमीटर स्क्वेअर. त्यानंतर बेसचा एरियासुद्धा दिलेला आहे. द कोन इज प्लेस्ड अपॉन अ सिलेंडर. सिलेंडरच्या वर कोन ठेवला आहे. व्हॉल्यूम ऑफ सॉलिड फिगर सो फॉर्म्ड इज 500 सेंटीमीटर क्यूब. त्यानंतर आपल्याला टोटल फिगरचं जे व्हॉल्यूम आहे म्हणजेच काय कोन आणि सिलेंडर यांचं कंबाईन व्हॉल्यूम दिलेलं आहे 500 सेंटीमीटर क्यूब. फाइंड द टोटल हाईट ऑफ द फिगर. तर आपल्याला हे जी फिगर फॉर्म झाली त्याची टोटल हाईट फाइंड करायची आहे. ठीक आहे. लगेच आपण परत एकदा इथे फिगर ड्रॉ करूया. काय सांगितलं आहे की एक सिलेंडर आणि एक कोन आहे त्यामुळे अशी फिगर फॉर्म होते. सिलेंडरच्या टॉपवर असा एक कोन ठेवलेला आहे. ठीक आहे.
द सिलेंडर अँड कोन हॅव इक्वल बेसेस. सिलेंडर आणि कोन यांचे बेसेस सारखेच आहे. सो लेट, त्यामुळे सिलेंडरची रेडियस जर आर असेल, कोनची सुद्धा रेडियस काय असणार आहे, आर असणार आहे. त्यानंतर हाईट ऑफ सिलेंडर इज 3 सेंटीमीटर. सिलेंडरची हाईट म्हणजे हे डिस्टन्स आहे 3 सेंटीमीटर. एरिया ऑफ बेस इज 100 सेंटीमीटर स्क्वेअर. बेसचा जो एरिया आहे हा एरिया दिलेला आहे 100 सेंटीमीटर स्क्वेअर. द कोन इज प्लेस्ड अपॉन अ सिलेंडर. कोन सिलेंडरच्या वर ठेवलेला आहे. व्हॉल्यूम ऑफ सॉलिड फिगर सो फॉर्म्ड इज 500 सेंटीमीटर क्यूब. हा टोटल व्हॉल्यूम आपल्याला दिलेला आहे 500 सेंटीमीटर क्यूब. तर आपल्याला फाइंड करायची टोटल हाईट ऑफ फिगर, म्हणजे ही टोटल हाईट आपल्याला फाइंड करायची आहे. सो लेट्स से ही हाईट आहे एच. एचची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. तर यामध्ये आपण काय काय करू शकतो बघा, काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ही फिगर बघा, इथे आपल्याला बेसचा एरिया दिलेला आहे. बेसचा एरिया म्हणजे काय, बेस काय आहे, बेस इज अ सर्कल. सर्कलचा एरिया दिलेला आहे, सर्कलचा एरिया सो पाय इंटू आर स्क्वेअर. पाय आर स्क्वेअर इज इक्वल टू 100. त्यावर मला रेडियस मिळणार. ठीक आहे, रेडियस म्हणजे आरची व्हॅल्यू मिळणार. ही रेडियस सिलेंडरची सुद्धा रेडियस आहे आणि कोणची सुद्धा रेडियस आहे, म्हणजे आरची व्हॅल्यू तर मला मिळाली. त्यानंतर इथे आपल्याला व्हॉल्यूमला रिलेट करायचं आहे. टोटल ही जी सॉलिड फिगर फॉर्म होते याचा व्हॉल्यूम काय असणार आहे, तो व्हॉल्यूम असणार आहे हा जो कोन आहे कोनचा व्हॉल्यूम प्लस हा जो सिलेंडर आहे सिलेंडरचा व्हॉल्यूम. सो टोटल व्हॉल्यूम इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ कोन प्लस व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. ठीक आहे, ही व्हॅल्यू मला माहिती आहे. टोटल व्हॉल्यूम इथे दिलेला आहे. त्यानंतर व्हॉल्यूम ऑफ कोन काय असतो, फॉर्म्युला इज 1/3 पाय इंटू आर स्क्वेअर इंटू एच. आणि सिलेंडरचा व्हॉल्यूम असतो पाय इंटू आर स्क्वेअर इंटू कॅपिटल एच. ठीक आहे, दोघांची रेडियस सारखे त्यामुळे स्मॉलर घेतलं. सपोज कोनची हाईट आहे एच आणि सिलेंडरची हाईट आहे कॅपिटल एच. हा जो ही जी हाईट आहे याला आपण बोलूया लेट्स से एच डॅश. ठीक आहे, आता यामध्ये ही व्हॅल्यू मला माहिती आहे, LHS मला माहिती आहे 1/3 पाय. आरची व्हॅल्यू मला एरियावरून मिळून जाणार. ठीक आहे, म्हणजे ही सुद्धा व्हॅल्यू मला माहिती आहे. त्यानंतर स्मॉल एच म्हणजे आपण काय कन्सिडर करतोय, कोनची हाईट मला माहिती नाही आहे. आणि त्यानंतर सिलेंडरची हाईट दिलेली आहे. सो याचा यूज करून मला एचची व्हॅल्यू मिळेल. बरोबर, ही व्हॅल्यू माहिती आहे, ही व्हॅल्यू माहिती आहे. यामध्ये सगळ्या क्वांटिटीज मला माहिती आहे, फक्त एच माहीत नाही. त्यामुळे मला एचची व्हॅल्यू मिळेल. एचची व्हॅल्यू मिळाली म्हणजेच काय, स्मॉल एच म्हणजेच काय, हा जो कोन आहे ह्या कोनची हाईट मी स्मॉल एच कन्सिडर करते आणि ही हाईट आहे कॅपिटल एच. ठीक आहे, स्मॉल एचची व्हॅल्यू मिळाली. मला फाइंड करायचं टोटल हाईट ऑफ फिगर. टोटल हाईट ऑफ फिगर म्हणजे एवढं टोटल डिस्टन्स म्हणजेच काय, स्मॉल एच प्लस कॅपिटल एच. कॅपिटल एच ऑलरेडी आपल्याकडे आहे. स्मॉल एचची व्हॅल्यू आपल्याला ह्या रिलेशनवर मिळेल. दोघांचे ॲडिशन केलं मला टोटल फिगरची जी हाईट आहे ती हाईट मिळणार आहे. ठीक आहे, समजलं. सो काय करायचं आपल्याला, टोटल व्हॉल्यूम इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ कोन प्लस व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. हे रिलेशन यूज करून व्हॅल्यू पुट करून एक हाईट फाइंड करायची कोनची आणि ती कोनची हाईट आणि सिलेंडरची हाईट ॲड करायची. त्याच्यावर टोटल जी फिगर फॉर्म झाली त्याची हाईट मिळणार आहे. ठीक आहे, सो सोल्युशन. Cylinder and cone have equal bases. Cylinder and cone have equal bases. Bases equal आहे, therefore radius is same किंवा radii same. Radius same आहे म्हणून आपण लिहू शकतो let radius be r. Radius आपण r कन्सिडर करू सिलेंडर साठी सुद्धा आणि कोन साठी सुद्धा. Now also area of base is equal to 100 centimeter square. This is given. Area of base चा एरिया म्हणजेच काय, सर्कलचा एरिया, दॅट इज पाय इंटू आर स्क्वेअर इज इक्वल टू 100. आपण रेडियस अजूम केली आहे आर, सो पाय इंटू आर स्क्वेअर इज इक्वल टू 100 अँड देअरफॉर आर स्क्वेअर इज इक्वल टू 100 अपॉन पाय. आता आपण काय करू, इथे कॅल्क्युलेशन नको करायला, आर स्क्वेअरची व्हॅल्यू असेच ठेवू, याला बोलू 1, कारण याचा यूज आपल्याला पुढे होणार आहे. ऑल्सो अजून काय दिलेलं आहे, आपण कन्सिडर करू लेट रेडियस बी एच. ऑल्सो लेट हाईट ऑफ कोन बी स्मॉल एच अँड हाईट ऑफ सिलेंडर बी कॅपिटल एच. ठीक आहे, एकाला स्मॉल एच अजूम केलं, एकाला कॅपिटल एच अजूम केलं. therefore volume of total figure or complete figure is equal to volume of cylinder आणि volume of cone. यांची जर मी ॲडिशन केली तर ही टोटल व्हॉल्यूम मला मिळणार आहे. सिलेंडर प्लस कोन हा जो टोटल व्हॉल्यूम असणार तो असणार त्यांची ॲडिशन. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडरच्या व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय आहे, पाय इंटू
आर स्क्वेअर इंटू सिलेंडरसाठी आपण हाईट कन्सिडर केली कॅपिटल एच, पाय इंटू आर स्क्वेअर इंटू एच प्लस व्हॉल्यूम ऑफ कोन 1/3 पाय इंटू आर स्क्वेअर इंटू स्मॉल एच. ओके. अजून लेट एच डॅश बी टोटल हाईट ऑफ फिगर. ठीक है. Therefore, volume of total figure 500 centimeter cube. 500 is equal to pi into r square into small h plus 1/3 pi into r square into h. आपण काय करू इथे कॉमन घेऊ शकतो pi into r square. pi r square जर मी कॉमन घेतलं इनसाइड ब्रॅकेट h प्लस 1/3 into h. फक्त काय केलं इथे कॉमन घेतलेलं आहे. आता फ्रॉम 1 500 इज इक्वल टू पाय इंटू आर स्क्वेअर. आपल्याला हे आर स्क्वेअरची व्हॅल्यू फाइंड करण्याची गरज नाही, आपण यालाच 1 बोलू. पाय इंटू आर स्क्वेअर व्हॅल्यू आहे 100. ओके. तीच व्हॅल्यू इथे मी पुट करू शकते. 500 इज इक्वल टू 100 इनसाइड ब्रॅकेट कॅपिटल एच. कॅपिटल एच म्हणजेच काय अँड एच इज इक्वल टू 3 सेंटीमीटर. सिलेंडरची हाईट आपल्याला दिलेली आहे ना, एच इक्वल टू 3 सेंटीमीटर. सो 3 प्लस 1/3 मल्टिप्लाइड बाय स्मॉल एच. स्मॉल एचची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. अँड देअरफॉर 5 is equal to 3 plus h by 3. This implies 5 minus 3 is 2. 2 is equal to h by 3. This implies h is equal to 2 into 3, 6. h is equal to 6. Small h is equal to 6. Small h म्हणजेच काय कोणची हाईट आपल्याला मिळाली. टोटल हाईट ऑफ फिगर is equal to h dash is equal to height of cone plus height of cylinder, and hence h dash is equal to height of cone small h and height of cylinder is capital H. So that is equal to small h value मिळाली 6 आणि capital H दिलेला आहे 3. So 6 plus 3 9 सेंटीमीटर. सो ही जी फिगर फॉर्म झालेली आहे याची टोटल हाईट आहे 9 सेंटीमीटर. Therefore total height of the figure formed is 9 सेंटीमीटर.